आज आपण कार्डिओ एक्सरसाइज करणार आहेत। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण 12 सूर्यनमस्कार पाहिले होते। तर कार्डिओ एक्सरसाइज करताना आपण प्रत्येकाचे 3 राउंड करणार आहोत। पहिला राउंड नवीन बिगिनर लोकांसाठी असेल, दुसरा जरा मॉडरेट आणि तिसरा ॲडव्हान्स। अशा प्रत्येक सेटचा 3-3 राउंड करणार आहोत। तुम्ही जर नवीन असाल तर फर्स्ट राउंड करू शकता, मॉडरेट असाल तर कंटिन्यू करू शकता तो, आणि ॲडव्हान्स पण मी सांगणार आहे। तर तुमचं वय, वजन आणि तुम्ही किती दिवसापासून एक्सरसाइज करता यावरती तुम्ही कुठला कंटिन्यू करायचं हे ठरवू शकता। सोबतच कुठला एक्सरसाइज करायचा वेट लॉससाठी हा खूप वेळा विचारला जाणारा प्रश्न असतो, परंतु कुठला ना कुठला तरी एक्सरसाइज डेली करणं म्हणजे सातत्य राखणं त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं। आणि त्यानंतर मग कुठला एक्सरसाइज, किती वेळ, त्याचं ड्युरेशन, इंटेन्सिटी या गोष्टी नंतर येतात, पण कुठलाही एक्सरसाइज कन्सिस्टंटली करणं त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे। तर आज आपण स्टार्ट करूयात कमीत कमी 20 मिनिटासाठी एक्सरसाइज। तर सुरुवातीला आपण वॉर्मअप पासून स्टार्ट करू। मानेच्या रोटेशनपासून आपण स्टार्ट करणार आहोत। प्रत्येक वॉर्मअपची स्टेप ही 10 वेळा आपण रिपीट करणार आहोत आणि तीच दुसऱ्या बाजूने पण रिपीट करणार आहोत। तर नेक रोटेशन स्टार्ट। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। अपोजिट 1 5 6 7 8 9 10। शोल्डर रोटेशन 1 2 3 4 5 6 7 8 9 10। अपोजिट 1 2 3 4 5 6 7 8 9 10। ट्विस्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10। कमरेचे रोटेशन 1 2 3 4 5 6 7 8 9 10। अपोजिट 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10। नी रोटेशन 1 2 3 4 5 6 7 8 9 10। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। हिप रोटेशन 1 2 3 4 5 6 7 8 9 10। अपोजिट 1 2 3 4 5 6 7 8 9 10। अपोजिट डायरेक्शन 1 2 3 4 5 6 7 8 9 10। अपोजिट 1 2 3 4 5 6 7 8 9 10। अँकल रोटेशन 1 2 3 4 5 6 7 8 9 10। अपोजिट डायरेक्शन 1 2 3 4 5 6 7 8 9 10। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। अपोजिट 1 2 3 4 5 6 7 8 9 10। तर हे वॉर्मअप झालं। यानंतर आपण कार्डिओ एक्सरसाइज स्टार्ट करणार आहोत। तर
पहिला राऊंड जंपिंग जॅक, बिगिनरसाठी साधा आणि सोपा. 1 2 3 4 5 6 7 8 9. यानंतर मॉडरेट जंपिंग जॅक्स 1 2 3 5 6 7 8 9 10. आणि ॲडव्हान्ससाठी क्रॉस करणार आहोत आपण. पाय क्रिस क्रॉस करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर करणार आहोत आपण नी रेजेस. स्लो बिगिनर्ससाठी आपण प्रत्येक सेटमध्ये थोडा पॉज घेणार आहोत. त्या काळामध्ये श्वास घेणे खोल आणि श्वास सोडणे हे आपण करू शकता. नेक्स्ट आहे नी रेजेस. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मॉडरेटमध्ये आपण हात बॅकला ठेवणार आहोत आणि थोडं क्रंच करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ॲडव्हान्समध्ये आपण क्रॉस किंवा फास्ट हे दोन्ही दाखवणार आहे. तर याच्यामध्ये आपण स्पीड पण वाढवू शकता आणि जंप पण करू शकता. तर ज्यांचं वजन जास्ती आहे, वय जास्त आहे, गुडघे दुखतात, त्यांनी उड्या मारणे किंवा जंप्स करणे टाळावे. तर त्यांनी क्रॉसवालं करू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि जर हेच तुम्ही फास्ट नी रेजेस हे किंवा आपण हात असे पण ठेवू शकता आणि फास्ट हे पण करू शकता. यानंतर करणार आहोत आपण नी बॅक आणि फ्रंट. तुम्ही साईडने पण बघू शकता. आपण फर्स्ट लेफ्ट लेगचं करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तसंच आपण अपोजिट साईडला करणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हेच आपण स्पीड वाढवणे यासोबत करू शकता. दुसरं आहे लेग रेजेस लॅटरल. तर याच्यामध्ये राईट लेग 2 3 4 5 6 7 8 9 10. अपोजिट 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अपोजिट 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता यामध्येच ॲडव्हान्स आहे ज्याच्यामध्ये आपण किक करणार आहोत. सुरुवातीला राईटला 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यामध्ये तुम्ही बॅलन्ससाठी चेअर किंवा काहीतरी सपोर्ट घेऊ शकता. अपोजिट साईड लेफ्ट साईडचे लॅटरल किक्स आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर आपण साईड बेंड करणार आहोत. तर याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9
10. अपोजिट 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे झालं बिगिनर. आता मॉडरेटमध्ये आपण हे थोडं फास्ट करणार आहोत आणि थोडं जास्त बेंड करणार आहोत. त्यासोबत तुम्ही पायाची हालचाल पण करू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर ॲडव्हान्समध्ये आपण बेंड प्लस पाय उचलणार आहोत, रेज करणार आहोत विथ बेंडिंग. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अपोजिट साइड 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर हे ॲडव्हान्स. आता आपण ट्विस्ट करणार आहोत. तर यामध्ये दोन्ही हात स्ट्रेट ठेवून ट्विस्ट करणार आहोत. सुरुवातीला बिगिनर 1 2 3 4 5 6 7 8 9. यानंतर थोडं फास्ट आणि पायासोबत ट्विस्ट करणार आहोत. तर स्टार्ट करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर ॲडव्हान्स व्हर्जनमध्ये आपण ट्विस्ट आणि त्यासोबत नी रेज करणार आहोत. तर तुम्ही हे साईडनं पण पाहू शकतात. लेफ्ट साईडनं करूयात. हात दोन्ही पुश आणि ट्विस्ट करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अपोजिटमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतरचं एक्सरसाइज आहे. आपण पुढे आणि पाठीमागे शिफ्ट होणार आहोत. तर बिगिनर्ससाठीचा राऊंड स्टार्ट करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सुरुवातीला आपण उजवा पाय टाकलेला आहे. तुम्ही हेच रिपीट पण करू शकता डाव्या साईडनं. जसं की 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर मॉडरेट राऊंड. तर याच्यामध्ये आपण एकदा पुढे जाणार आहोत आणि मग मागे रन फास्ट करणार आहोत. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. असं सेम तुम्ही लेफ्ट साईडनं पण करू शकता जर तुमचं स्टॅमिना तुम्हाला अलाउ करत असेल तर. यानंतरचा आहे ॲडव्हान्स राऊंड. तर प्रत्येक सेटच्या मध्ये आपण ब्रीथ करणार आहोत. श्वास घेणार आणि सोडणार आहोत. त्यामुळे तुम्ही थकणार नाही. तसेच तुम्हाला जर तहान लागत असेल तर घोटघोट पाणीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जर समज असेल मला पण थोडं धाप लागत आहे, घाम यायला सुरुवात झाली आहे. तर ॲडव्हान्स राऊंड करूयात. यामध्ये जंप करणार आहेत, परंतु जंप करताना नेहमी गुडघे रिलॅक्स ठेवायचे आहेत. खूप टाईट आणि कडक ठेवले तर त्याला इंजुरी होण्याची शक्यता जास्ती असते.
तर स्टार्ट करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, तर हे आपला वर्कआउट झालेला आहे. परंतु जसं आपण सुरुवात वॉर्मअप पासून केली तसं शेवट एक्झरसाइजचा आपण कूल डाऊन म्हणजे स्ट्रेचेस, ताणाचे व्यायाम करणार आहोत. तर त्यामध्ये तुम्ही सुरुवातीला थोडा ब्रेक घेऊन ब्रीद, श्वास, खोल श्वास आत घेणं आणि सोडणं हे करू शकता. तर स्टार्ट करूयात आपण स्ट्रेचेसपासून. सेकंड आहे नेक स्ट्रेचेस. दुसरी साइड. फ्रंट. साइड बेंड. अपोजिट. हैंड डाउन. अपोजिट. डाउन. अपोजिट. ट्राइसेप. अपोजिट. यानंतर पायाची. अपोजिट लेग. बॅक साइड. तुम्ही इथे सपोर्ट पण घेऊ शकता. मागे स्ट्रेच पण करू शकता. अपोजिट साइड. स्ट्रेच. यानंतर लेग रेजेस. नंतर काफ रेजेस. अपोजिट. and full body stretch. Thank you. तर यामध्ये सर्वात सुरुवातीला तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की तुमचा आता काय स्टॅमिना आहे, पूर्वी तुम्ही काय एक्सरसाइज करत होते, तुमचं वय काय आहे, आजार कुठले आहेत आणि वजन किती आहे, या सर्व गोष्टींचा विचार करून तुमच्या लिसन टू युअर बॉडी म्हणजेच तुमच्या शरीराचं तुम्ही ऐकायला शिका. शरीर आपल्याला सांगत असतं की आणि त्रास होत आहे, हे करू नका, तरी पण आपण बऱ्याचदा जबरदस्ती करतो. थोडा पुश करणं किंवा स्टॅमिनापेक्षा जास्ती करणं ही गरजेची गोष्ट असते, परंतु त्याला 1% पुश किंवा 1% इम्प्रूव्हमेंट ही गरजेची आहे. त्यासोबत कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य आणि त्यासोबत लाईफस्टाईल चेंजेस तुम्ही काय या एक्सरसाइज नंतर घेता हे तितकंच महत्त्वाचं आहे. तर मी याच्यावरती एक्सरसाइज सोबतच डाएट आणि
इतर गोष्टीबद्दलचे व्हिडिओ अपलोड करत असते. तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. हा माझ्याकडून एक छोटा प्रयत्न आहे सर्वांना हेल्दी फिट बनवण्याचा. तर ॲट द एंड स्वस्त आणि मस्त रहा आणि बी कन्सिस्टंट. थँक्यू.